नमस्कार मित्रांनो. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहे ना? तुम्हाला ते गाणं आठवतं का एक? काय हो रे दादा, असं काय विचारता तुम्ही? केव्हाही काही विचारता तुम्ही, हां. तर मित्रांनो, ऐका, ते गाणं खूप छान आहे बरं का. चल दो ना साथ मेरे, बिन कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए. कशातलं हे तुम्ही तर ओळखलंच असेल. आणि त्यातला हिरो कोण आहे? ओळखा बघू, ओळखा बघू. हां, बरोबर. हा, या सिनेमाचं नाव आहे पीके. आणि हे गाणं चित्रित केलेले कलाकार आहेत ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत. हां, बरोबर. चला तर आपण जाणून घेऊयात सुशांत सिंग राजपूत यांच्याबद्दल. सुशांत सिंग राजपूत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारे होते. ते केवळ अभिनेते नव्हते, तर एक विचारशील आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांनी भरलेला होता. सुशांत यांचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा, बिहार येथे झाला. त्यांचे बालपण साधेपणात गेले. कुटुंबाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व लहानपणापासूनच शिकवले. शालेय जीवनात सुशांत अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले. त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र अभिनयाची आवड त्यांच्या मनात खोलवर रुजलेली होती. त्यामुळे त्यांनी सुरक्षित करिअरचा मार्ग सोडून अभिनय निवडला. हा निर्णय धाडसी आणि प्रेरणादायी होता. अभिनयासाठी त्यांनी नृत्य आणि रंगभूमीचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी थिएटरमध्ये काम केले. नंतर त्यांना दूरदर्शन मालिकांमध्ये संधी मिळाली. पवित्र रिश्ता या मालिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. 2013मध्ये काय पोछे या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्यांना अनेक महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा त्यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट ठरला. धोनींची भूमिका त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे साकारली. या चित्रपटामुळे ते राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाले. छिछोरे हा चित्रपट तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. हा चित्रपट देखील खूप छान होता. यातील स्टोरीसुद्धा छान होती. या चित्रपटातून अपयशाला सामोरे जाण्याचा संदेश देण्यात आला. सुशांत यांचा अभिनय या चित्रपटात विशेष पावला. अभिनयाबरोबरच सुशांत यांना विज्ञानाची प्रचंड आवड होती. त्यांना खगोलशास्त्र, अंतराळ आणि संशोधन यात रस होता. त्यांनी स्वतःची दुर्बीण खरेदी केली होती. सुशांत नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत. ते पुस्तकं वाचणे आणि विचार मांडणे त्यांना आवडत असे. त्यांनी तरुणांना स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. ते सामाजिक विषयांबद्दलही जागरूक होते. त्यांनी शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रासाठी मदत केली. त्यांचे विचार अनेकांना प्रेरणादायी वाटत. परंतु 14 जून 2020 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. आजही चाहते त्यांना प्रेमाने आठवतात. सोशल मीडियावर त्यांचे विचार आणि व्हिडिओ शेअर केले जातात. त्यांचे आयुष्य अनेकांसाठी आदर्श आहे. सुशांत यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणा देणारा आहे. त्यांनी सिद्ध केले की मेहनतीला पर्याय नाही. स्वप्नांवर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते. त्यांची जिद्द आणि जिज्ञासा उल्लेखनीय होती. ते नेहमी स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करत. हीच गोष्ट त्यांना वेगळे बनवते. सुशांत सिंह राजपूत कायम आपल्या आठवणीत राहतील. ते एक अभिनेता नव्हे, तर एक विचारवंत म्हणून ओळखले जातील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन नायक घेऊन, एक नवीन नायक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.